पॉज बटन. साहित्य दर्शन मराठी व्हॉट्सअप समूह, टेलिग्राम समूह तसेच दर्शन परिवार युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधत आहे. श्रोते हो, रंगत रंगची शेवटची प्रस्तुती आपलं व्यासपीठ घेऊन मी आपल्या समोर उपस्थित आहे. तर आज आहे महिन्याचा पहिला रविवार आणि फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिवस. आजच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि आजच्या चर्चासत्राचा विषय मी आपल्यासाठी जाहीर करते. विषय आहे पवित्र मैत्रीला अपवित्रितेचं वळण लागतंय का? लागत असेल तर कसं आणि नसेल तर का नाही, या विषयावर आपण बोलायचंय आतापासून रात्री 12 वाजेपर्यंत. आणि हो, दर्शन परिवार हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. विषय पुन्हा एकदा सांगते. पवित्र मैत्रीला अपवित्रतेचं वळण लागतंय का? लागत असेल तर का आणि नसेल तर का नाही, कसं नाही, याबद्दल आपण बोलणार आहात. तर आपली वेळ सुरू होती आत्ता. सेंड. नमस्कार. साहित्य दर्शन मराठी या समूहासाठी मी बाळासाहेब बुले बोलतो. मित्रांनो, आजच्या मैत्री दिनाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि आज महिन्याचा पहिला रविवार असल्यामुळे नेहमीच्या प्रघाताप्रमाणे आपल्या प्रशासक मंडळाने अतिशय प्रसंगोचित असा विषय ठेवलेला आहे चर्चेसाठी. मैत्री दिनाच्या पार्श्वभूमीवर हा जो विषय ठेवलेला आहे हा खरोखरच अतिशय योग्य आहे, समयोचित आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मित्रांनो, असं म्हणलं जातं आणि त्या बऱ्याच अंशी खरं आहे, किंबहुना खरंच आहे, की माणूस हा समाजशील प्राणी आहे. प्राचीन काळापासूनच माणूस हा समूहाने राहत आलेला प्राणी आहे. अगदी प्राचीन काळी माणूस टोळी करून राहत असे. कुटुंब नंतर निर्माण झालं, वेगवेगळी नाती निर्माण झाली. आई वडील, पती पत्नी, भाऊ बहीण, आई मुलगा, आई मुलगी, वडील मुलगा, अशी वेगवेगळ्या प्रकारची नाती निर्माण झाली. त्याच्यानंतर मावस, चुलत, मामे वगैरे अशा अनेक नाती निर्माण झाली. तशाच प्रकारे मैत्रीचं नातं सुद्धा निर्माण झालेलं आहे. आणि अनेक प्रकारचं म्हणजे समाजामध्ये ज्या वेळेला एकमेकाचे विचार एकमेकाला जुळतात, एकमेकाचं मन एकमेकाशी जुळतं, वेवलेन जुळते, त्यावेळेला मैत्री ही आपोआप निर्माण होते. ती काय अशी विशेष प्रयत्न करून निर्माण होत नाही. ज्या दोन व्यक्तींचे विचार एकमेकाशी जुळत नाही त्यांची मैत्री होऊ शकत नाही. आणि त्याच्याचमुळे मैत्री होण्यासाठी एकमेकाची मनं जुळणं, एकमेकाचे विचार जुळणं, एकमेकाबद्दल प्रेम असणं, संवेदना असणं, एकमेकाच्या बद्दल विश्वास असणं हे आवश्यक असतं मैत्रीसाठी. तरच ती मैत्री ही होऊ शकते आणि ती टिकू शकते आणि ती अधिकाधिक घनिष्ठ होऊ शकते. तर आजचा जो विषय ठेवलेला आहे, लता मॅडमने मगाशी घोषणा केली की मैत्रीमध्ये अपवित्रता निर्माण होते का? खरं तर ज्या वेळेला मैत्रीसारख्या पवित्र भावनेमध्ये काहीतरी वाईट भावना निर्माण होतात तर ती मैत्रीच होऊ शकत नाही. ज्या वेळेला दोन मित्रांमध्ये वितुष्ट येतं किंवा दोन मित्रांमध्ये अपवित्रतेची भावना येते दोन व्यक्तींमध्ये, त्यावेळेला ती मैत्रीची भावना संपुष्टात येते. मैत्रीची भावना ही निर्मळ असते, निर्व्याज असते, निर्मळ असते, अतिशय पवित्र असते.
आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये अपवित्रता निर्माण होते, अविश्वास निर्माण होतो, गैरसमज निर्माण होतात, त्याच वेळेला मैत्रीची भावनाही संपुष्टात येते. ती मैत्री राहत नाही असं मला तरी वाटतं. त्यामुळे मैत्रीमध्ये अपवित्रता येण्याचा प्रश्नच नाही. ज्या वेळेला मैत्रीमध्ये कुठल्याही प्रकारची अनुचित भावना निर्माण होतात, दुष्टपणा निर्माण होतो, त्यावेळेला ती मैत्री निसर्गतः संपुष्टात येते. ती मैत्री राहत नाही. मैत्रीची भावना इतर नात्यांप्रमाणेच अतिशय पवित्र असते. ती एकमेकांच्या विश्वासावर, प्रेमावर, स्नेहावर अवलंबून असते. एकमेकांच्या विचारांच्या समानतेवर ते अवलंबून असते. आणि तरीच ती मैत्री ही अधिकाधिक दृढ होते, अधिकाधिक घनिष्ठ होते, अधिकाधिक विश्वसनीय होते, असं मला तरी वाटतं. त्यामुळं हा जो विषय आहे की मैत्रीच्या भावनेमध्ये जेव्हा अपवित्रता येते किंवा काहीतरी गैरसमज निर्माण होतात, त्यावेळेला ती मैत्रीची भावना ही राहतच नाही. मग ती शत्रुत्व निर्माण होतं. जेव्हा एक दोन मित्रांमध्ये अविश्वास निर्माण होतो किंवा गैरसमज निर्माण होतात किंवा वितिष्ठ येतं, त्यावेळेला ती मैत्री ही आपोआपच संपुष्टात येते. ती मैत्रीची भावनाच राहत नाही असं मला तरी वाटतं. त्यामुळं मैत्रीची भावना ही अतिशय शुद्ध आहे, विशुद्ध असते, अतिशय पवित्र असते. एकमेकाच्या विश्वासावर, एकमेकाच्या विचारावर ती अवलंबून असते आणि तरच ती दीर्घकाळ टिकते. अगदी आयुष्यभर सुद्धा टिकू शकते ती. पण याच्यासाठी ज्या लोकांमध्ये मैत्री असते, मग ती मैत्री कोणामध्ये असू शकते? पुरुषांमध्ये असू शकते, महिला पुरुषांमध्ये असू शकते, महिला महिलांमध्ये असू शकते. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव असू शकत नाही. लिंगभेद असू शकत नाही, जातीभेद, धर्मभेद, प्रांतभेद, भाषाभेद, कुठल्याही प्रकारचे भेद हे मैत्रीमध्ये असू शकत नाही. आणि ज्या वेळेला हे भेद असे मैत्रीमध्ये येतात, त्यावेळेला ती मैत्री ची भावनाच फुलवू शकत नाही, मैत्रीची भावनाच विकसित होऊ शकत नाही असं मला वाटतं. मैत्रीची भावना ही अतिशय निरपेक्ष असते. कुठल्याही प्रकारचे आकसावर आधारित मैत्री ही असू शकत नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या अपेक्षेने केलेली मैत्री ही मैत्री असू शकत नाही असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शन मराठी या व्हॉट्सअप समूहासाठी बाबूरावांचे आपल्याशी संवाद साधत आहे. सर्वप्रथम सर्वांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मैत्री दिवस म्हणजे फ्रेंडशिप डे. पवित्र मैत्रीला अपवित्रतेचं वळण लागलं आहे का? तर मी म्हणेन हो. कारण की मैत्री ही पूर्वी पुरुषांची असायची आणि स्त्रियांची असायची. परंतु आता मैत्री ही कॉमन झालेली आहे, सर्वसाधारण झालेली आहे. खरं म्हणजे जे पुरुष एकमेकांचे मित्र होते ते कधी काळी शेवटपर्यंत आपली मैत्री टिकवत होते. एकमेकांच्या सुखदुःखामध्ये वाटेकरी होते. एकमेकांसाठी ते झटत होते. एकमेकांना जीव लावत होते. मैत्री ही गाढ होती. एखादा मित्र गेला तरी समोरच्या मित्राला वाईट वाटायचं, दुःख व्हायचं आणि त्याच्या आठवणी तो जपत राहायचा. शाळेतले मित्र जेव्हा भेटतात तेव्हा आजही आपल्याला आनंद होतो. त्याचं कारण त्या मित्रांबरोबर आपण खेळलेलो असतो, बागडलेलो असतो आणि परिणामी त्यांच्या मैत्रीचं सार्थक झालेलं असतं आणि ते कधी काही आपल्याला भेटले तर आनंद होणं स्वाभाविक आहे. मैत्रीची खरी गरज उतरत्या वयामध्ये असते. ज्यावेळेला माणूस एकटा पडतो त्यावेळेला खरी गरज असते. काही लोक जुनी मैत्री टिकवून ठेवतात तर काही लोक मैत्रीला गालबोट लावतात.
हल्ली माणूस पैशाच्या मागे धावत आहे, त्यामुळे मैत्रीचं स्वरूप हे औपचारिकता म्हणूनच आहे असं मला वाटतं. ॲक्च्युली पुरुषांची मैत्री आणि स्त्रियांची मैत्री असं न होता स्त्री आणि पुरुषांची मैत्री सुद्धा निर्माण व्हायला लागली. अर्थात ही पाश्चात्य संस्कृती आहे. या पाश्चात्य संस्कृतीमध्ये एक स्त्री व एक पुरुष मैत्री करू शकतात, परंतु आपल्या संस्कृतीत ते बसत नव्हतं. कारण की एक स्त्रीवर एक पुरुष ज्यावेळेला एकत्र यायचे त्यावेळेला त्यांच्यात बोलणं औपचारिक असायचं, परंतु आता ते राहिलेलं नाही. या मैत्रीमुळे अनेकांचे घरदार संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. मैत्री ही स्त्रियांची किंवा पुरुषांची असलेली कितीतरी बरी. स्त्री व पुरुषांच्या मैत्रीमुळे संसारात जे विघ्न येतात ते विघ्न अतिशय खूप मनाला चटके देणारे असतात. आजही आपण टी व्हीवर बातम्या ऐकतो आणि भरपूर काही याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन गुंतागुंत निर्माण झालेली असते आणि संसार तुटतो, घटस्फोटापर्यंत मामले जातात. परंतु जी मैत्री त्यांनी केलेली असते ती सुद्धा शेवटपर्यंत टिकत नसते आणि परिणामी धोबिका कुटताना घरकाना घाटका अशी दशा होऊन जाते, दोघांचीही, स्त्री असो वा पुरुष असो. त्यामुळे अशा प्रकारची मैत्री शक्यतो नसायला हवी. मैत्री ही ठीक आहे मैत्रीपुरतीच, पण त्याला गालबोट लागायला नको. आणि मैत्रीची पवित्रता ही अबाधित ठेवण्यासाठी त्या मैत्रीला आपल्याला जपलं पाहिजे. मैत्री कशी जपायची किंवा त्या मैत्रीमध्ये कुठला भाव असावा, सापेक्ष भाव तर कधीच नसावा, निरपेक्ष भाव असावा, निस्वार्थ भाव असावा. आणि ही मैत्री खूप कमी लोकांची असते आणि या मैत्रीमध्ये शक्यतो आजकाल जसं मी म्हटलं त्याप्रमाणे काही राहिलेलं दिसत नाही. कारण की वेळोवेळी लोक काही ना काहीतरी प्रॉब्लेम करतात किंवा एखाद्या मित्राला पैसे नाही दिले की त्याला राग येतो, एखाद्या मित्राला दारू नाही पाजली, बारमध्ये नाही नेलं की त्याला राग येतो. अशा रागामुळे मैत्री तुटते आणि मैत्रीचा शेवट होतो. तर सरतेशेवटी मला एवढंच म्हणायचं आहे की पवित्रता जपण्यासाठी अपवित्रतेचं वळण मैत्रीला लावू नका. आणि मैत्री करायची असेल तर ती कशी टिकेल ह्या विचाराने मैत्री करा. आणि मैत्रीमध्ये कुठल्याही प्रकारचा हेवेदावे नसावे जे आजकालच्या मैत्रीमध्ये चालतात, मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो. मैत्री ही फक्त पवित्र मैत्री असली पाहिजे. फ्रेंडशिप डे ही पाश्चात्य संस्कृती आहे, आपल्याकडे ती साजरी केली जात नाही. परंतु हल्ली पाश्चात्य संस्कृतीमुळे स्पेशल एक दिवस म्हणून मैत्रीचा दिवस साजरा केला जातो. परंतु तसं साजरा न करताही आपल्याला मैत्री करता येते आणि मैत्री टिकवताही येते. सरतेशेवटी मला एकच म्हणायचे की जो सुखदुःखामध्ये मित्राच्या सुखदुःखात जो सामील होतो तो खराच मित्र असतो. आणि ही मैत्री अबाधित ठेवण्याचा प्रयत्न सतत आपण करावा एवढंच मी म्हणतो आणि रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार, साई दर्शन मराठी आपल्या व्हॉट्सअप समूहासाठी मी छत्रपती संभाजीनगरवरून शुभम सिद्धलांबी आपल्याशी संवाद साधतो. तर आजचा विषय खूप छान आहे. सर्वात पहिले सर्वांना फ्रेंडशिप डेच्या खूप शुभेच्छा. आणि आजचा विषय पवित्र मैत्रीला अपवित्रेचा डाग लागू शकतो का? तर नाही. जर ती व्यवस्थित निभावली तर मला असं वाटत नाही की डाग लागणार नाही. कारण ती मैत्री जी असते ती निस्वार्थ, निखळ आणि अशी घट्ट मैत्री असते. त्यामुळे त्याला पवित्र डाग म्हणजे लागू नाही शकत. फक्त दोन्हीकडनं ती तशी हे झाली पाहिजे. आणि मैत्री हा विषय असा आहे ना की याच्यावरती किती जरी बोललं तरी कमीच पडेल. खरं म्हणजे जसं बुले सरांनी सांगितलं की मानव हा समाज
आहेत आणि गटात राहतो. तर पहिल्यापासून हे चालत आलं आणि कुटुंबानंतर मैत्री म्हणजे आपले मित्र बनतात आणि ज्या गोष्टी आपण इतरांसोबत शेअर नाही करू शकत त्या मित्रमैत्रिणींसोबत करू शकतो. मग ती मैत्रीण असेल, कोणा जिवलग मैत्रीण असेल किंवा एखादा खास एक चांगला मित्रही असू शकतो. तर आणि ज्यावेळेला एखादं चुकीचं पाऊल उचलण्याआधी आपल्याला मित्र किंवा मैत्रीण हे आपल्याला सांगत असतात, आढळत असतात आणि असंही असलं पाहिजे की एखादं जर आपण चुकीचं काम करत असेल तर तिथे त्या मित्राने किंवा त्या मैत्रिणीने हवं वेळ पडले तर एक म्हणजे काय म्हणतात त्याला चुकीचं पाऊल आपण ज्यावेळेस उचलतो किंवा एखादं काही करत असेल तर त्याला एक तिथे कानाखाली जरी मारली तरी काही एक वावगं ठरू नये, कारण त्या मैत्रीमध्ये एक हे असतो. आणि मला असं वाटतं की मला जर म्हणजे मैत्रीचं जर हे करायचं असेल तर मी एवढंच सांगेल की जेव्हा आपण या जगामध्ये नसू म्हणजे त्यावेळी आपला नंबर मोबाईलमध्ये सेव्ह असणं आणि आपला आवाज सेव्ह असणं ही ही मैत्रीची व्याख्या अशी मी करेल माझ्या ह्याच्याने. कारण मैत्री खूप म्हणजे काय बोला म्हणजे खूप मस्त आहे आणि यामध्ये काही गोष्टी मित्र हा आपल्याला प्रत्येक गोष्टी सांगत असतो की एखादी गोष्ट जर आपल्याकडनं चुकीची होत असेल तर तो आपल्याला ती गोष्ट करू देत नाही, म्हणजे एखादं चुकीचं पाऊल टाकू देत नाही. त्यामुळे मैत्री ही फार महत्त्वाची असते. कुटुंबानंतर मला असं वाटतं की मैत्री हा एक फार पवित्र नातं आहे, निखळ निस्वार्थ असं आहे. तर सर्वांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता मस्त सर्वांचे मेसेज मी बघितलेत, ऐकलेत आणि बाकीचे मेसेज मी एम-टीहून आल्यावर ऐकेल. मला उद्या एम-टीला जायचं आहे आता. तर कारण मला नंतर वेळ नसता मिळाला म्हणून मी आताच मेसेज टाकतो आणि जेवढे आतापर्यंत मी मेसेज ऐकले तेवढे सर्व अप्रतिम. तर पुन्हा एकदा मैत्री दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. साहित्य दर्शन नमस्कार. रात्रीचे 9 वाजता आहेत नाही का, 2-3 मिनिटं शिल्लक आहेत अजून. मी थोडा उशिराच ग्रुपवरती आलो नाही का, हरकत नाही. सर्वांना मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि वरती आपण चर्चा करत आहोत, वरती म्हणजे खाली पण ही चर्चा होणार आहे. मी आपला सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न करतो, खाली पण तितकीच चर्चा व्हावी आणि वरती जितकी झाली तितकीच, किंबहुना खाली जास्त चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. तर मैत्री ही पवित्र असते आणि त्या पवित्र मैत्रीला हल्लीच्या काळामध्ये काही कारणास्तव ती मैत्री अपवित्र होते का किंवा तिला अपवित्रतेचं वळण लागतंय का, हा आजच्या चर्चासत्राचा विषय. मैत्रीची एक खूप छान अशी व्याख्या केलेली आहे, करण्यात आलेली आहे संतांकडनं. आणि ते कोण संत होते ते माहित नाही मला. त्यांनी सांगितलंय की कठीण समय येता जो धावत येई, आपुला त्यासी जाणावा, मित्र तेथेची ओळखावा. आपल्या कठीण प्रसंगी जो आपल्याला मदत करतो, जो आपल्यासाठी धावून येतो, त्याला आपलं मानावं आणि त्याच्याशी मैत्री करावी. मैत्री तावून म्हणजे पारखून करावी का, त्याचे सगळे गुणदोष बघावेत का, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्यांना इथे फाटा दिलेला आहे. त्यावेळी लक्षात घ्या, त्यावेळी ज्यावेळी आपल्याला आवश्यकता आहे त्यावेळी बाकीचं कोणीही नाही आलं पण तो धावून आला किंवा त्याने आपल्याला मदत केली म्हणून तो आपला आणि त्यावेळी पुरतं का होईना तो आपला मित्र आहे असं समजावं. ठीक आहे. पु ल देशपांडेंनी एका कथेमध्ये म्हटलेलं आहे की एखाद्या माणसाशी आपली वेवलेंथ का जुळते किंवा एखाद्या माणसाशी आपली वेवलेंथ का जुळत नाही याला काय अर्थ नाहीये. काही काही माणसंच अशी असतात की त्यांच्याशी आपोआप वेवलेंथ जुळते. म्हणजे काही माणसांच्या हातात मद्याचा प्याला सुद्धा खुलून दिसतो, पण काही माणसं दूध सुद्धा ताडी प्यायल्यासारखं पितात. मग कोणाशी मैत्री करावी, कोणाशी मैत्री करू नये याला काही अर्थ नाहीये. ते आपोआप होत जाते. स्वभाव जुळले की मैत्री जुळते, वेवलेंथ जुळले की मैत्री जुळते. पूर्वीच्या काळी स्त्री घराच्या बाहेर पडत नव्हती. चूल आणि मूल, अपत्य संगोपन, कुटुंब व्यवस्थापन ज्याच्यातच तिचा वेळ जायचा.
त्यामुळे पुरुष आणि स्त्रियांची मैत्री, पुरुषांची आणि स्त्रियांची मैत्री शक्य नव्हती. पण कालांतराने परिस्थिती बदलत गेली. पुरुषांप्रमाणे स्त्रिया सुद्धा शिकू लागल्या आणि आपल्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करू लागल्या. आणि तो प्रयत्न करत असताना त्यांना सुद्धा एकमेकांची मदत घेण्याची आवश्यकता वाटली आणि त्यातून मैत्री रुजत गेली. पण हल्ली अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की समाज माध्यमांच्या मदतीने सुद्धा मैत्री केली जाते आणि ती मैत्री खरंच निस्वार्थी असते का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि तो प्रश्न निर्माण होण्याचं कारण असं की ज्या व्यक्तीला आपण पाहिलेलंच नाहीये त्या व्यक्तीशी आपण मैत्री करून बसतो आणि नंतर त्याचे दुर्गामी परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. अशी बरीच उदाहरणं आहेत. त्यामुळे मैत्री ही मुळात पवित्र आहे, पण त्याला जर स्वार्थाचा डाग लागला तर ती मैत्री अपवित्र होऊ शकते. त्यामुळे मैत्री करताना सुद्धा त्या मैत्रीचा अतिरेक होणार नाही या दृष्टिकोनातून जर मैत्री केली तर ती मैत्री ही निश्चितच पवित्र असू शकते असं मला वाटतं. अगदी निस्वार्थपणे एकमेकांना मदत करणं, एकमेकांची सुख दुःख जाणून घेणं, तसंच एकमेकांना सहाय्य करणं, अशा अनेक बाबतीत मैत्री ही रुजू शकते आणि फुलू शकते. मैत्री फुलली पाहिजे हो, नुसतीच रुजून उपयोग नाहीये, ती फुलली पाहिजे. पण मैत्री वठली ना की ती अपवित्र होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे अशीच मैत्री की जी कुठल्याही स्वार्थापोटी जर केली जात नसेल तर तीच मैत्री पवित्र असू शकते. पण एखादा हेतू किंवा एखादा स्वार्थ मनात ठेवून जर मैत्री केली गेली तर तिला अपवित्रतेचा डाग किंवा अपवित्रतेचं वळण लागू शकतं असं मला वाटतं. कधी कधी अनावधानाने दोन मित्रांमध्ये गैरसमज निर्माण होतात. एक मित्र दुसऱ्या मित्राचा अनावधानाने विश्वासघात सुद्धा करू शकतो. एका मित्राकडून दुसऱ्या मित्राचा अनावधानाने विश्वासघात सुद्धा होऊ शकतो. पण ह्या घटना का घडल्यात हे समजून घेतलं ना तर मैत्री ही तितकीच पवित्र राहू शकते आणि ती तितकी पवित्र राहावी असं मला वाटतं. माणसाने वाद घालावा पण गैरसमज करून घेऊ नये. आणि एखाद्या मित्राशी जर आपण व्यवहार करत असू तर तो व्यवहार आपल्याला व्यवस्थितपणे पूर्ण करता येतोय का हे प्रथम आपण पडताळून पाहिलं पाहिजे. आणि जर ते तसं होत असेल तरच तो व्यवहार करावा, अन्यथा तो व्यवहार करू नये. तरच ही मैत्री अगदी व्यवस्थित टिकू शकते आणि रुजू शकते आणि फुलू शकते. अर्थात या विषयावरती खूप बोलण्यासारखं आहे. विद्याताई या समूहाच्या बेस्ट कंट्रोलर, खरंच बेस्ट कंट्रोलर बरं का त्या. कारण मला गंमत सांगतो, ऍडमिन कडनं त्यांचा कुठलाही शब्द मोडला जात नाही बरं का, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे काही मी मगाशी सांगितलं ना, काही माणसांच्या हातात मद्याचा प्याला सुद्धा खुलून दिसतो, तसं विद्याताईंचं आहे. त्यांचा शब्द हा मोडावासा वाटत नाही. त्यामुळे आज त्या ग्रुपवरती आहेत, त्यामुळे आज ग्रुपवरती प्रचंड गर्दी होईल या अपेक्षेसह आत्तापुरती मी आपली रजा घेतो. आणखीन मंडळी येतीलच, त्यानंतर मी पुन्हा आपल्या सेवेत ग्रुपवरती उपस्थित होईल. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार, साहित्य दर्शन मराठी, मी सुभाष चौगुले बोलतो. आणि याचा विषय खूपच हृदयस्पर्शी विषय म्हणावा लागेल. आणि या विषयावर अभिव्यक्त होण्यापूर्वी मैत्री दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता विषयाचं टायटल जेव्हा ऐकलं की पवित्र मैत्रीला अपवित्रतेचा
डाग लागू शकतो का? तर तसं खरंच नाही. कारण काय आहे, मैत्री ही निखळ आणि पवित्र असेल तर तर अपवित्रतेचा स्पर्श होण्याचा प्रश्नच येत नाही. कारण तिथे निस्सीम भाव असेल आणि निर्हेतुक मैत्री जर असेल तर त्याला अपवित्रतेचा कुठलाही डाग लागण्याची शक्यता नसतेच. कारण मैत्रीमध्ये त्याग आणि समर्पणाची भावना आवश्यक आहे आणि तर ती ज्याच्यामध्ये असतेच तीच ती पवित्र मैत्री असते. आणि म्हणून ह्या गोष्टी आणि आजकाल काय झालं की भौतिक गोष्टींचा जास्त हव्यास असल्यामुळे मैत्रीमधली ती समर्पकता आणि ती भावना राहिलेली अशी कमीच दिसते. पण त्यातली तर जिथे आहे त्या ठिकाणी ती अजूनही अबाधित आहे आणि अशा प्रकारचं आपल्याला आपल्या सामाजिक जीवनामध्ये अनुभवायला मिळतं. आणि जी पवित्र मैत्री म्हणजे कोणत्याही प्रकारचं मित्राकडनं सद्भावनांची देवाणघेवाण असणं हे तितकंच आवश्यक असतं. आणि अशा प्रकारे मैत्रीमध्ये मित्राच्या अडचणी वाटून घेणं, मित्राचं दुःख वाटून घेणं, मित्राच्या अडीअडचणींमध्ये मित्राच्या पाठीशी अबाधित असणं हे तितकंच निखळ मैत्रीमध्ये आवश्यक आहे. आणि खरोखरच हा भाव जिथे असतो तिथेच मैत्रीची पवित्रता अबाधित असते असं मला म्हणायचं आहे. चर्चा तशी लांबवायला गेल्यास खूप मोठी होऊ शकते, परंतु त्यातल्या त्यात जे काही महत्त्वाचं आहे तेच आज या ठिकाणी बोललं गेलं. आणि खूप खूप आभारी आहे. अगदी सुंदर चर्चेचा विषय या मंचावर ठेवल्याबद्दल संजय सर आणि माझा मित्र अनिल आणि लता पाटील आणि इतर जे काही ॲडमिन्स त्यांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. Send. Pause. Button. Showing password keyboard. नमस्कार. साहित्य दर्शन सांगलीहून बाळासाहेब खोलकुंबे. साहित्य दर्शन दर्शन परिवार यूट्यूब चॅनल या प्रसारण सेवेवरून सर्व रसिकांना मी माझं अभिवादन. तर मैत्रीचं पावित्र्य किंवा मैत्री पावित्र्याकडून अपावित्र्याकडे जाते का, किंवा जात असेल तर कसं, नाही जात असेल तर का. मैत्रीचा सगळ्यात मोठा धागा आपण सगळेजण तो मान्य कराल की तो निस्वार्थतेमध्ये गुंतलेला असतो. निस्वार्थ मैत्री हीच पवित्र मैत्री असते. शेक्सपियरचे ची कविता आम्हाला अभ्यासक्रमामध्ये होती, ट्रू फ्रेंड. तर हे साहित्य दर्शन मराठी आहे. मी इंग्रजी वाक्याचा मराठी अनुवाद सांगतो की जो मित्र आपल्या दुःखात सामील होतो, जो मित्र आपल्या आसवांशी एकरूप होतो, आपल्या डोळ्यात अश्रू आले की त्याच्या डोळ्यात अश्रू येतात, तोच खरा मित्र असतो. हा त्या कवितेचा भावार्थ आहे. म्हणजे जो मित्र आपल्या सोबत नेहमी राहतो, आपल्या सुखात, दुःखात, आनंदात, आपल्या सर्व भावनांशी जो मित्र एकत्र म्हणजे एकरूप होतो, तोच खरा मित्र. ही एक सर्वसाधारण संकल्पना आहे. आपली संस्कृती अशी सांगते.
की स्वार्थासाठी मैत्री ही अपवित्रतेकडे जाते हे उघड आहे, यात काही शंका नाही. आणि त्याची बाजू अशी आहे की सर्वसाधारणपणे मैत्री ही स्वार्थापोटी केली जाते. तर समजा मित्रांमध्ये काही व्यवहार झाले, आर्थिक देवाणघेवाण, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक देवाणघेवाण. आर्थिक देवाणघेवाणीतूनच मैत्रीत स्वार्थ निर्माण होतो, किंवा परिस्थितीजन्य स्वार्थ सुद्धा निर्माण होतो, मित्रांच्यातले हेवेदावे वगैरे. तर ते वेगवेगळ्या कारणांसाठी हेवेदावे असू शकतात. खूप कारण आहेत त्याला, त्या कारणांचं काही विचार करण्याची आवश्यकता नाहीये, सर्वांनाच माहिती आहेत. पण महत्वाचं असं आहे की निस्वार्थ आणि निखळ मैत्री हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मैत्री ही खऱ्या अर्थानं योग्य माणसाशी करावी, आपल्या भावभावना समजून घेणाऱ्या व्यक्तीशी करावी. आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष, मत्सर, असूया, कटुपणा या कोणत्याच गोष्टींना मैत्रीमध्ये जर थारा नसेल तर ती मैत्री अपवित्रतेकडे जाणार नाही. याच्या उलट जर आपण केवळ व्यवहार म्हणून, केवळ स्वार्थ म्हणून, केवळ हेवेदावे बाळगायचे म्हणून, किंवा अगदी किरकोळ गैरसमजातून मैत्रीत ताणतणाव निर्माण जर करत असू, त्या मैत्रीला खरा अर्थ प्राप्त करून देत नसू, तरच ती मैत्री अपवित्रतेकडे जाते. अन्यथा निखळ आणि निस्वार्थ मैत्री ही निश्चितच पवित्रतेकडे जात असते. माझ्या आयुष्यात 3 मित्र आले जे कॉलेजच्या जीवनामध्ये होते. मी खरोखर सांगतो, म्हणजे माझी आत्मप्रौढी किंवा मी जे स्वतःचं कौतुक स्तुती सांगतो अशातला भाग नाही. तर 2-3 मित्र जे माझ्या आयुष्यात आले ते कॉलेज जीवनातून, हायस्कूल माध्यमिकच्या परीक्षा जीवनातून आलेले मित्र आहेत. तर यांच्याशी केवळ आणि केवळ निखळ मैत्री मीही केली आणि त्यांनीही केली. की आज तागायत ती मैत्री अत्यंत स्वच्छ आहे, अतिशय खरी आहे. आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सामील होतो, एकमेकांच्या घरी जातो, कोणाच्या घरी काही कठीण प्रसंग आला तर आम्ही एकमेकाला मदत करतो, किंवा आम्ही एकमेकाला भावनिक आधार देतो, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो. त्यामुळे आज तागायत माझ्या ज्या 2-3 मित्रांशी माझी मैत्री आहे ती अतिशय स्वच्छ, निखळ, निस्वार्थी आणि पवित्र अशा प्रकारची मैत्री आहे. कॉलेज जीवनामध्ये एखादा मित्र त्याची मैत्रीण असेल तर त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं, किंवा एखादी मैत्रीण असेल आणि तिचा मित्र असेल तर त्याच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं. स्त्री पुरुष मित्र असले एकमेकांचे तर त्याच्याकडे का कळत नाही की बाबा बऱ्याचशा बघणाऱ्यांची दृष्टी अशी असते की हे मित्र नाहीत तर हे प्रियकर प्रेयसी आहेत. असं का, हा प्रश्न अजूनही मला पडलाय की एक स्त्री आणि एक पुरुष जेव्हा एकत्र मैत्रीत करतात तेव्हा त्यांच्या मैत्रीमधला स्वच्छपणा जर असेल, पवित्रपणा असेल, निस्वार्थीपणा असेल, केवळ निखळ मैत्री असेल, तर त्या मैत्रीकडे मैत्री म्हणून का बघितलं जात नाही हे मला अजूनही पडलेलं कोडं आहे. तर त्याच्याकडे त्या मैत्रीच्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे. आणि अपवित्र मैत्रीला अर्थातच काही अर्थ नसतो, काहीच अर्थ नसतो, ती टिकत नाही. ती कितीही टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न जरी आपण केला तरी ती मैत्री टिकत नाही. त्या मैत्रीला काही भावभावना नसतात, भावना शून्यता हाच त्या मैत्रीचा पाया असतो, म्हणूनच ती टिकत नाही. तुमचं सुख, तुमचं दुःख जर इतरांना कळत नसेल तर तुमच्यासोबत असणारे मित्र काय आणि मैत्रिणी काय त्याचा काहीच उपयोग नाही. तुम्हाला समजून घेऊन तुम्हाला जर योग्य मार्ग दाखवणारे मित्र नसतील तर त्याचा उपयोगच नाही. परदेशामध्ये मोठमोठ्या कंपन्या असतात, मोठमोठ्या फर्म्स असतात,
तर तिथं काही मित्र पार्टनरशिपच्या उद्देशाने एकत्र आलेले असतात, कंपन्या चालवत असतात, पण त्याच्यात स्वार्थ निर्माण होतो आणि ज्यानं ती कंपनी कष्टाने उभी केलेली असते त्या कंपनीमध्ये तो मित्र येतो आणि त्याच्या पार्टनरशिपमध्ये स्वार्थ त्याच्यामध्ये निर्माण होतो आणि तो त्याची पार्टनरशिप नाकारतो आणि कंपनी आपल्या मालकीची करून घेतो. परदेशामध्ये हा स्वार्थ फार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. आपल्या देशात नाही असं नाही, आहे, निश्चितपणे आहे. तर या पवित्र मैत्रीचाच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात महत्वाचं स्थान आहे. त्या मैत्रीला, अपवित्र मैत्रीला काही अर्थ नाही. म्हणूनच पवित्र मैत्री हे अपवित्र मैत्रीकडे जायची की नाही किंवा त्या दृष्टीने त्या मैत्रीचा जे ओघ अपवित्रतेकडे न्यायचा का, हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला कसं वागवतो, त्याच्याशी किंवा तिच्याशी कसे व्यवहार करतो, याच्यावर त्या मैत्रीचं पावित्र्य अपावित्र्य ठरतं. आणि प्रत्येकानं एका चांगल्या निकषाच्या आधारावर, चांगल्या तत्वाच्या आधारावर, निस्वार्थ तत्वाच्या आधारावर जर मैत्री जोपासायची म्हटली तर ती निश्चितच अपवित्रतेकडे जाणार नाही. खूप बोलता येण्यासारखं आहे. अजूनही मुद्दे यामध्ये काही लोक मांडतील. तर अतिशय सुंदर विषय ठेवल्याबद्दल ॲडमिन पॅनलचे मनःपूर्वक धन्यवाद. आणि मी ॲडमिन पॅनलला माझ्या वतीनं विनंती करतो की कोणत्याही प्रकारचं साहित्य प्रसारण हे बंद करू नये. कधी कधी श्रोत्यांना उत्तरं देणं वगैरे जमत नसेल किंवा त्यांच्या काही अडचणी असतील तर प्रतिसाद नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी हा मुद्दा वेगळा आहे, हा मी मुद्दा मांडायला नाही पाहिजे. पण प्रसारण बंद करू नये असं माझं एक मत आहे. या निमित्तानं मी व्यासपीठावर हे जरा मत मी विषय सोडून मांडतोय, त्याबद्दल मी माफी मागतोय आपले सर्वांची. तर प्रसारण बंद करण्यात येऊ नये, कारण या प्रसारणाशी सुद्धा आपल्या श्रोत्यांच्या भावना गुंतलेल्या आहेत. साहित्य दर्शनशी अत्यंत गाढ आणि पवित्र अशा प्रकारची मैत्री सगळ्या सदस्यांची आहे. याचा ॲडमिट पॅनलने विचार करावा. आणि तुमची प्रसारणं बंद झाली तर म्हणजे आपल्या सर्व परिवाराचं, सर्व सदस्यांचा हिरमोड होईल आणि त्याच्या भावना कळत नकळत दुखावल्या जातील. तर कृपया ॲडमिट पॅनलनी कुठल्याही प्रकारचं प्रसारण बंद करू नये. भविष्यात सुद्धा कमी अधिक त्याच्यामध्ये प्रतिक्रिया येतील न येतील, पण हे निश्चित लोकांच्या मनामध्ये ठसलेला असा हा ग्रुप आहे. त्यामुळं थोडासा वेगळा मुद्दा मांडतोय, त्याबद्दल पुन्हा एकदा माफी मागतो. आणि हा विषय तर ठेवल्याबद्दल ॲडमिन पॅनलचे मनःपूर्वक धन्यवाद मानतो आणि थांबतो. नमस्कार. साहित्य दर्शन मराठी आणि साहित्य परिवारच्या इतर विभागांसाठी दत्तात्रय गाडे बोलतो. आपल्या व्यासपीठच्या अंतर्गत आपण मैत्रीच्या एक वेगळ्या पैलूबद्दल मुख्यतः बोलत आहोत, पवित्रता आणि अपवित्रता. त्या दृष्टीनेच मी आधी विषय माझा थोडक्यात मांडतो. आपण पाहतो किंवा अनुभवतो देखील व्यवहारात की 15-15, 20-20 वर्षाचा परिचय लोकांचा असतो. परंतु एक विशिष्ट शिष्टाचारापलीकडे बोलणं होत नाही, वागणं होत नाही. एकमेकाकडे जाणं येणं होतं, भेटी होत राहतात, पण मनाच्या गाठी पडत नाहीत. आणि त्यामुळे त्यामध्ये एक ओळख असूनही अनोळखीपणाचा एक भास होतो. परंतु आपण हेही अनुभवतो, आपण स्वतःही अनुभवतो आणि इतर माणसंही अनुभवताना आपण पाहतो, की एखादी व्यक्ती अगदी
अल्पशा परिचयात सुद्धा त्याची आणि आपली वेवलाईन जुळून जाते आणि मग जणू काही 7 जन्माची मैत्री होती आणि आता या जन्मात ही भेट झालेली आहे. त्या पद्धतीने ते कायमच एकमेकाचे मित्र बनून राहतात. तेथे वय, लिंग, आर्थिक परिस्थिती इत्यादीचा काहीही संबंध येत नाही आणि म्हणून मैत्री हा एक फार वेगळा आणि ज्याचे त्याने अनुभवायचा विषय आहे. आणि आपण मैत्री या विषयाकडे अधिक व्यापकतेने हळूहळू आपण जसे परिपक्व होत जाऊ म्हणा, तसं जर पाहत राहिलो तर एक गोष्ट होऊ शकते आणि ती म्हणजे मैत्रीचं उन्नतीकरण आणि उदात्तीकरण नकळत होतं आणि त्यातूनच मैत्रीला पवित्रता लाभते. हे उन्नतीकरण, उदात्तीकरण हे वैचारिक प्रगल्भतेतून तर येतच, परंतु आपण सर्वांनी आपल्या एकंदरीतच बोलण्यातून सांगितलंच आहे, की निस्वार्थपणा हा इथे मुख्य असतो आणि मैत्री असो, प्रेम, भक्ती ह्या सर्व गोष्टी निस्वार्थपणे झाल्या तर खरी त्याला शुद्धता, पवित्रता येते. आणि आपल्याकडे आपल्या भारतीय संस्कृतीत याच गोष्टीकडे एक विशाल दृष्टिकोनातून निर्देश केलेला आहे. ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या पसायदानात म्हणतात, की परस्परा जडो मैत्र जीवांचे. एकाशीच मैत्री नाही किंवा काही लोकांशीच नव्हे, तर सर्व जीवांशी मैत्र जडो अशी ही प्रार्थना आहे, इच्छा आहे आणि या दृष्टिकोनातून मैत्रीकडे पाहायला हरकतच नाही. तसंच भगवद्गीतेने देखील अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. माणूस हा मनाने उन्नत झाल्यावर तो काय करू शकतो? त्यातून मैत्रीचे काही पैलू आपल्याला दिसून येतात. एक श्लोक असा आहे गीतेत, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच. आपल्या कामासाठी ही पहिली एकच ओळ सांगतो मी आजच्या संदर्भाने. तर अद्वेष्टा, कोणाशीही द्वेष नाही, मनात द्वेष भावना कोणाबद्दलही नाही. तसंच आणि सर्वभूतानाम हा शब्द वापरलाय, केवळ माणसांबद्दल द्वेष नसणं एवढं नव्हे, सर्वभूत मात्रांबद्दल. आपण कधी कधी किंबहुना आपण नसलो तरी काही लोक निष्कारण प्राण्यांना त्रास देतात आणि त्यात आनंद मानतात. तर अपेक्षित हे आहे की अद्वेष्टा सर्वभूतानाम, आपण प्राण्यांचा द्वेष करत नाही असं समजू नये. काही लोक अशी मंडळी आहेत की सारखं हे कुत्रं धावतं म्हणून कोणी पाहत नसताना त्याचा काटा काढायचा. असो, तर म्हणून कोणाशी द्वेष नसावा. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच, मैत्रभाव असावा. हे मनाच्या उन्नतीचं लक्षण आहे.
आणि करुणेवच कारुण्य असावं. सामान्यतः असं केलं जातं बहुतेक लोकांकडून, की आपण ज्या वर्गात आहोत म्हणजे आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या, तर आपल्यापेक्षा वरिष्ठ वर्गाच्या लोकांबद्दल आपल्याला द्वेष वाटतो. कधी-कधी काही लोक म्हणतातही या बाबतीत, "माहीत आहे हो, तो कशाने श्रीमंत झाला. आता मला बोलायला लावू नका त्याच्याबद्दल. ते सगळं आम्हाला माहीत आहे" वगैरे. म्हणजे हा द्वेष असतो. तर म्हणून आपल्यापेक्षा वरिष्ठ जे आहेत, त्यांच्याशी अद्वेष्ट भावनेने, द्वेषरहित भावनेने राहावं, म्हणजे आपल्यालाही मनःशांती मिळते. तसंच आपल्या बरोबरचे लोक जे आहेत, सांपत्तिक स्थिती असो, सामाजिक स्थिती असो, इतरही काही असो, पण बरोबरच्या लोकांशी मैत्र भावनेने निदान राहावं आणि बरोबरच्या लोकांशी बऱ्याचदा मैत्र भावनेने राहिलं जात नाही. कारण मानवी मनात तुलना करणं आणि स्पर्धा करणं, ही स्पर्धा कधी-कधी निष्कारण असते. स्पर्धा निकोप असावी. ती उन्नतीला नेते, प्रगतीला नेते. म्हणून मैत्र भावनेने राहावं आणि जे आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत, त्यांच्याशी कारुण्य भावाने राहावं. मैत्र करुणेवच. आता द्वेष न करणे, मैत्र भावनेने राहणे आणि तिसरं कारुण्य भावनेने राहणे आपल्यापेक्षा कनिष्ठ लोकांचे. हे मैत्रीचेच पैलू आहेत, व्यापक दृष्टीने पाहिल्यास. आणि म्हणून हळू आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, की मैत्रीकडे या व्यापक दृष्टीने जेव्हा पाहतो आपण, तेव्हा मैत्री हा शब्द किती व्यापक आहे आणि तो सर्वांना व्यापून कसा आहे, हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून या सर्व दृष्टीने पाहिल्यास मैत्रीबद्दल आपल्याला विशालतेने आणि अतिशय व्यापक दृष्टिकोनातून पाहता येते. अंततः हेच अपेक्षित आहे आणि म्हणूनच याही दृष्टीने या आपल्या विषयानुरूप असं जर करता आलं हळू लगेच होणार नाही कदाचित, तर मैत्रीत व्यापकता तर येईलच, पण पावित्र्य येईल आणि त्यामुळेच मैत्रीचा निखळ आनंद, किंबहुना ती मैत्री दरवळेल इथपर्यंत ती आणली, तर खऱ्या अर्थाने मग माणसाचं जीवन सार्थकी लागलं असं म्हणता येईल. मैत्री कोणाशी करता येते. अगदी आपले आई-वडील, आजोबा किंवा अगदी लहान मुलं. आपल्याच घरातली नव्हे, कोणत्याही घरातली ही मंडळी असू शकतात. असो, या दृष्टीने पाहिल्यास खरोखर ह्या मैत्र भावनेबद्दल एक पावित्र्य आपोआप आपल्याला निर्माण होतं. धन्यवाद. नमस्कार मंडळी, आपलं व्यासपीठ. आजच्या मैत्री दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. बाळासाहेब खुले, अमितजी, बाबू अंजय्या, राजू सय्यद, आणखी कोणाकोणाचे मेसेज आलेत बरं. काही काही सुट्ट्या माझ्याकडून, सॉरी, पण छान छान मेसेज आलेत. बरेच मोठे मोठे मेसेज आले आहेत. ऐकले मी सगळे, बरेचसे ऐकले, बरेचसे राहून गेले. पण बाळासाहेब खुलेंचे 2-3 मेसेज दिसत आहेत, त्यातला एक ऐकला आहे शेवटचा. पण छान रिस्पॉन्स आहे. आणि शिंदेचा पण आलेला आहे आणि विद्याताईंनी बराच आज खटाटोप केलेला आहे सूत्रसंचालन करताना. खूप छान आहे. आणि मैत्री ही कशी असावी, काय असावी, उभापोह छान घेतला जात आहे. मैत्री कुणावर किती करावी आणि कशी करावी,
आणि मित्रांनो, आजच्या काळात आपण म्हणतो की फ्रेंडशिप डे ही कन्सेप्ट आपली नसली, हे मान्य आहे. पण मैत्रीपूर्ण करार हे किती केले जातात आणि किती पाळले जातात. मग लहानपणीची मैत्री निर्मळ असते. अगदी आपण म्हणतो की बालहट्ट, बालमित्र म्हणजे आपला अगदी 20 वर्षापूर्वी भेटलेला बालमित्र जरी आपल्याला आज दिसला तरी आपण म्हणतो की हा माझा बालमित्र होता. म्हणजे ही मैत्री असते. जिथे कुठेही तिला कुठलाही मळ नसतो, कुठलाही लोभ नसतो, पण तरी सुद्धा ती मैत्री असते. आणि जो संकटात कामात येतो तो मित्र असं आपण नेहमी म्हणतो, पण जो सुखदुःखांमध्ये सोबत करतो तो खरा मित्र, असं माझं तरी मत आहे. प्रत्येकाचे मत वेगळे असू शकतात. संकटात तर मदत करतोच तो, पण सुखदुःखांसोबत जो आपली सुखापेक्षा दुःखासोबत जो सोबत करतो तो खरा मित्र असतो. आणि मैत्री ही खूप जुनी असायला पाहिजे असं काही नाही, अगदी घट्ट असायला पाहिजे असं काही नाही. मैत्री ही अगदी एका सेकंदात सुद्धा खूप काही सांगून जाते. मागच्या मैत्री दिनाच्या वेळेस म्हणजे मागच्या फ्रेंडशिप डेला मी माझा मित्र विष्णू साखरे याची आठवण आपल्याला सांगितली होती. आपल्याला आठवत असेल काहींना, पण आज मी आठवण सांगणार आहे माझा व्हॉट्सअप मित्र. होय, व्हॉट्सअपवर आमची ओळख झाली आणि ती आजसुद्धा आज तागात टिकून आहे. 2018 मध्ये साहित्य दर्शनची निर्मिती मी केली, त्यावेळी या मित्राची माझी ओळख सुद्धा नव्हती. पण 2019 मध्ये हा मित्र आपल्या साहित्य दर्शनला जॉईन झाला आणि तेव्हापासून ही मैत्री घट्ट होत गेली. इतकी घट्ट होत गेली की ती आज त्या मित्राच्या जोरावर मी आज म्हणू शकतो की मला पूर्ण जग जिंकता येईल. जेव्हा साहित्य दर्शनला ओहोटी लागली होती, साहित्य दर्शनवर 2 मोठे संकट आपल्याला माहीत आहे, तर ते संकट आल्यानंतर ह्या मित्रानेच मला वाचवले आणि तो मित्र आहे अनिल शिंदे. अनिल शिंदेची माझी कधी ओळख नव्हती बरं का. म्हणजे 2018 पर्यंत 19 पर्यंत या माणसाची माझी ओळख सुद्धा नव्हती. म्हणजे साधारण 6-6.5 वर्षापूर्वी या माणसाची ओळख होते काय. आणि ती मित्रत्वाचं नातं आता इतकी घट्ट झालं आहे की असं वाटत नाही की आम्ही 6.5-7 वर्षापूर्वी भेटलो असो. इतकं नातं ते आता घट्ट झालेलं आहे. आणि मी नावाला क्रिएटर आहे, पण या माणसाची लोकप्रियता एवढी आहे की क्रिएटर एक वेळ आला नाही तरी चालेल, पण अनिल शिंदे ग्रुपवर आला पाहिजे हा लोकांचा आग्रह आहे. ही या माणसामध्ये शक्ती आहे आणि ती शक्ती मला खेचून आणली आणि कदाचित ही शक्ती सुद्धा माझ्यावर हे करत राहिली असं मला वाटतं, वर्चस्व दाखवत राहिली. आणि अशी मैत्री असावी. आपण नेहमी उदाहरणं देतो, जय वीरू म्हणजे शोलेचं उदाहरण देतो, किंवा याराना अमिताभ बच्चन आणि अमजद खानची दोस्ती. तर बरेच चित्रपट संदर्भात झाले. दोस्ती, एका अंध अपंग मुलाची मैत्री, कितीतरी उदाहरणं देता येतील. यात म्हणजे अनेक चित्रपट यावर सुद्धा निघाले आहेत. पण दोस्ती आता गरज आहे देशादेशांची. मित्रराष्ट्रचे करार सुद्धा होतात, पण मित्र देशांचे करार किती टिकतात, किती घट्ट असतात. आतापर्यंत परवापर्यंत अमेरिका भारताला आपला मित्र सांगत होता 10 दिवसांपूर्वी. म्हणजे अगदी 22 जुलैचं स्टेटमेंट होतं डोनाल्ड ट्रम्प यांचं की इंडिया इज माय फ्रेंड, बेस्ट फ्रेंड. आणि 24 जुलैला त्याने भारतावर टॅरिफ लावले. हे कुठलं मित्रत्व आहे. तर मैत्री अशी नसावी, मैत्री दुधाळ नसावी, उथळ नसावी. त्यामुळे मैत्रीमध्ये काय मिळेल याच्यापेक्षा आपण काय देऊ शकतो हे मोल ज्या मैत्रीत असतं तीच खरी मैत्री. तेव्हा आपण अजून आपलं मत व्यक्त करायलाच धन्यवाद. नमस्ते, साहित्य दर्शन मराठीसाठी मी मुबीन बोलत आहे.
आपणा सर्वांना आजच्या मैत्री दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा विषय अतिशय उत्तम आणि सर्वांना सोपा जाईल असा आपल्या ॲडमिन पॅनलने ठेवलेला आहे. त्यासाठी त्यांचे खूप सारे आभार मानतो. खरं म्हणजे मैत्री पवित्र किंवा अपवित्र हा जो विषय या ठिकाणी दिलेला आहे, तर माझ्या दृष्टीने मैत्री पूर्वी खूपच पवित्र होती. मैत्री या नावातच पवित्रता होती, पण आज तिला कुठेतरी काळीमा फासलेलं असं मला वाटतं. मी परवापर्यंत पाहत होतो की मैत्रीला डाग लावणारी अशी एकही गोष्ट समजा मित्राकडून घडत असेल तर दुसरा मित्र त्याला चेतवत होता, समजवत होता, खुणावत होता. मात्र आता या मैत्रीत पैसा नावाचा एक अजगर उदयाला आलाय आणि हा अजगर माणसाला व्यवहारी बनणं शिकवतो, माणसाला माणुसकी हरवायला शिकवतो. म्हणून मला म्हणायचंय की मैत्री सगळ्यात मोठा जर का कुठला खड्डा असेल कुठला व्यत्यय असेल तर तो पैसा असं आपण म्हणून चालू. मित्र हो, मी एक उदाहरण देऊ इच्छितो तुम्हा सर्वांना. तुम्ही माझे आदरणीय आहात. आज लोक मित्राला सांगतात की ए बाबा माझी आई आजारी आहे, माझे पप्पा आजारी आहे, मला प्लीज जरा पैसे देतोस का त्यांच्या उपचारासाठी वगैरे. तेव्हा मित्र म्हणतो हो हो मी देईन, तू किती दिवसात मला पैसे परत करशील ते सांग. म्हणजे एका मित्राच्या आईवडिलांच्या प्रकृतीपेक्षा त्याला त्याचा दिवस जो की त्याचा पैसे मिळण्याचा आहे तो महत्वाचा आहे, त्याचा दिलेला पैसा त्याला महत्वाचा आहे. असं जर होत असेल तर कसं झालेलं. पूर्वी काळात खूप छान होतं. तुम्ही म्हणाल पूर्वी काळात एकमेकांच्या घरी जाणं, एकमेकांच्या घरी जेवणं, एकमेकांची ख्याली खुशाली विचारणं, ह्या गोष्टी आता मिळत नाहीत. तो खरंच मिळत नाहीत. मित्र दोन भेटले ना की आज चल एखाद्या हॉटेलमध्ये चहा पिऊ. पूर्वी म्हणायचे अरे ये घरी जेवायला ये. पद्धत बदलली हो, चालूरीती बदलल्या, रिवाज बदलले, सगळी परंपरा बदलली. आणि म्हणून मला असं वाटतं की मैत्रीत एक खूप मोठा फॅक्टर आलाय पैसा. दुसरा एक फॅक्टर माझ्या दृष्टीने येतो म्हणजे वेळ. मित्र हो, पूर्वी दोन मित्र भेटले ना की तासन तास गप्पा उरकत नव्हत्या. खूप मजा यायची जेव्हा दोन मित्र एकमेकांशी बोलायचे. 4 जण पाहत राहायची की वाह काय मैत्री होती यांची, काय आठवणी सांगायची एकूण. आणि आता परिस्थिती अशी हो की दोन मित्र चहाच्या कॅन्टीन मध्ये भेटतात आणि चहा संपतो तो दोघं एक दुसऱ्याची रजा घेतात. खूप वाईट अवस्था झाली. म्हणजे वेळच नाही हो कोणाला मैत्री निभावायला आजकाल वेळ नाही. बस फक्त हे जाहीर फ्रेंडशिप डे, जाहीर मैत्री दिवस, हा माझा मित्र, ती माझी मैत्रीण, तो माझा मित्र, फक्त हे नाव झालंय, लेबल म्हणतो ना आपण, तसलं लेबल झालंय भाऊ. तिसरा मुद्दा मी असं म्हणेल की आजकाल ना माणूस मैत्रीचा सोडव माणुसकी विसरत चाललाय. माणुसकीचा प्रॉब्लेम असा होतो की एक मित्र समजा माझ्या शाळेचा असेल, 10-12 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष एक्सेट्रा त्याला मला भेटून झालेले आहेत. आणि त्यानंतर जर का तुम्हाला पुन्हा भेटला तर तितक्याच तळमळीने मी त्याला गळा भेट देतो का? आज नाही देऊ शकत ना. कारण ती आत्मीयताच उरली नाही हो. खरं ती आत्मीयता असली पाहिजे दोन्हीकडून, तसा ते मिलन व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आज चौथा मुद्दा तर विकसित तंत्रज्ञानाने थोडी गडबड केली बरं का. प्रॉब्लेम असं झालंय की विकसित तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी आपली, व्हॉट्सअप, सोशल मीडिया या गोष्टी आल्यामुळं जवळून दुरूनच ख्याली खुशाली विचारली जाते. आणि या ख्याली खुशाली विचारल्याने भेटायचा जो प्रोग्राम आहे ना तो लांबणीवर टाकला जातो. कधी कधी तर तो लांबणीवर इतका जबरदस्त जातो की मग भेटच होत नाही हो. तर असे काही मुद्दे आहेत की त्यांनी मैत्रीमध्ये बाधा येते आणि मग ती मैत्रीच राहत नाही. तो एक औपचारिक संबंध बनतं, एक व्यवहार बनतो आणि एक जे घट्ट अतूट नातं असायला हवं ते नातंच राहत नाही. मग आता मैत्रीच राहिली नाही तर मग ती पवित्र आणि अपवित्र होणार कशी? पण जगात अशी काही लोक आहेत, अशी काही माणसं आहेत की ज्यांची मैत्री अजरामर आहेत, अजूनही आहेत आणि त्यांच्या मैत्रीला कोणी बोट लावू शकत नाही. मध्यंतरी या विषयाशी थोडंसं भरकटून बोलायचं झालं तर एक मुलगा आणि एक मुलगीची मैत्री ही एकदम निष्पाप,
असू शकते. पण समाज या मैत्रीला किंवा या नात्याला मान्यता देत नाही हो. एक शरमेची गोष्ट म्हणून सांगतो, थोडंसं विषयांतर होईल त्यामुळे मला माफ करा. पण मी आणि माझा मित्र एका ठिकाणी जेवायला गेलो आणि जेवायला जाताना त्याची सिस्टर आली आणि आम्ही तिघं सोबत जेवत होतो. तर माझ्या मित्राचा मित्र आला आणि तो म्हटला, "वॉव! काय आयटम पटवली यार." सॉरी जरा माझं विषयांतर होईल किंवा मी जे शब्द प्रयोग केले त्याबद्दल ऍडमिन पॅनल कडून आणि समस्त मित्रांकडून मी माफी मागतो. पण जो किस्सा झाला तो मी तुम्हाला इथं सांगितला. म्हणजे मला हे म्हणायचं की लोकांची मानसिकता नात्याबद्दल काय, भावा बहिणीच्या नात्याबद्दल काय ते पहा, तेव्हा मैत्रीच्या नात्याबद्दल तर मग विषय संपला डायरेक्ट. अशा काही गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजे. आज आपण जर का म्हणतोय, मी जर का छाती ठोकपणे म्हणतोय की मैत्री ही अपवित्र झालेली आहे, तिचं नाव जरा म्हणजे तिचं रिलेशन जरा खराब झालेलं आहे, त्यात व्यवहारी स्वरूप आलेलं आहे, तर पहिलं पाऊल हे मलाच उचललं गेलं पाहिजे की मी माझी कोणतीही मैत्रीण असो किंवा कोणताही मित्र असो त्याचा सन्मान करेल, आमच्या नात्याचा आदर करीन. दुसरी गोष्ट अशी की मी माझ्या मैत्रीच्या ठिकाणी म्हणजे जर मुलगी असेल तर खास करून थोडासा आकर्षण बाजूला ठेवून तिच्याकडे एक माणूस यांना त्याने पाहण्याचा प्रयत्न करील, पाहीन. मित्र असेल तर तिच्या अडचणींना धावून जाण्याचा प्रयत्न करील, तेव्हा पैसा हा मॅटर मी मनात ठेवणार नाही. असे काही संकल्प आपण केले जे की आपापल्या परीने आपल्याला करता येतील आरामशीर. तर हे जे संकल्प जर आपण आजच्या दिनी केले, मग आपण जुने मित्रांशी मैत्री जपून जर नवीन मैत्री करायचं ठरवलं, तर मला वाटतं आजचा विषय सार्थकीला गेला आपण म्हणूयात. मी आपलं जास्त वेळ घेणार नाही. मला संपूर्ण ऍडमिन पॅनलने इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. थांबतो. नमस्कार. साहित्य दर्शन मराठी या समूहासाठी मी बाळासाहेब बुले बोलतो पुन्हा एकदा. तर मित्रांनो, अनेक लोकांनी स्त्री पुरुषांमधली मैत्रीबद्दल थोडी शंका व्यक्त केली. खरं तर वासनेची किनार असू शकते ह्या मैत्रीमध्ये, परंतु ते मग खऱ्या अर्थाने मैत्रीच असू शकत नाही. जिथे विषय वासनेची किनार असते ज्या मैत्रीला, ती मैत्री असू शकत नाही असं मला वाटतं. ती केवळ आकर्षणापोटी झालेली मैत्री असते असं मला तरी वाटतं. आणि केवळ माणसांमध्येच नाही, मला असं वाटतं तर प्राणी आणि माणूस यांच्यामध्ये सुद्धा मैत्री होऊ शकते. कुत्रा आणि माणूस असेल, मांजर आणि माणूस असेल, किंवा इतर प्राणी असतील, घोडा असेल, हत्ती असेल. म्हणजे मैत्री ही केवळ माणसामध्येच होऊ शकते असं नाही, तर मित्रभाव हा प्राण्यांमध्ये सुद्धा, प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. याची अनेक उदाहरणं इतिहासातही आपल्याला दिसतात आणि समाजातही दिसतात. तर शिवाजी महाराजांच्या बाबतीत एक सांगितलं जातं की त्यांचा जो, आता ते कथा खोटी आहे का खरी आहे हे मला सांगता येणार नाही, परंतु जेव्हा त्यांचा मृत्यू झाला आणि जेव्हा त्यांचे प्रेताला अग्नी दिला, तेव्हा त्यांचा जो वाघ्या कुत्रा होता तो त्याने अग्नी सरणात उडी घेतली असं आख्यायिका सांगितली जाते. अर्थात ही आख्यायिका किती खरी किती खोटी हे काही माहीत नाही, परंतु याच्यातून एवढंच आपल्याला बोध होऊ शकतो की प्राणी आणि माणूस यांच्यामध्ये सुद्धा शुद्ध मैत्री असू शकते, निर्मळ मैत्री असू शकते असं मला वाटतं. मग अनेक प्राणी त्याच्यामध्ये असू शकतात. अगदी वाघासारखी हिंस्र प्राणी सुद्धा असू शकतात, त्यांच्याशी सुद्धा मैत्री होऊ शकते. कदाचित संजय पडगुजर सरांना माहिती असेल की चाळीसगावला वाघ पूर्णपात्रे म्हणून एक डॉक्टर होते. तर त्यांनी सिंहीण पाळलेली होती आणि त्या सिंहिणीशी त्यांची अतिशय चांगली मैत्री झाली होती, वाघ पूर्णपात्रे डॉक्टरांची. आणि एवढी ती हिंस्र असून सुद्धा
त्या शहिनेशी त्या डॉक्टरांची मैत्री झाली होती. म्हणजे मैत्रीला केवळ माणूसच, माणसामध्येच मैत्री होऊ शकते असं काही नाही. प्राणी आणि माणसामध्ये सुद्धा मैत्री होऊ शकते. उलट मी तर म्हणू शकतो की माणसामध्ये मैत्रिणीला कधीतरी धोका होऊ शकतो. माणूस धोका देऊ शकतो मित्राला, मैत्रिणीला. परंतु प्राणी आणि माणसाची मैत्री अशी असू शकते की त्याच्यामध्ये धोका प्राणी तरी कधी माणसाला देऊ शकणार नाही. माणूस तरी धोका देऊ शकतो, एखाद्याला फसवू शकतो, गद्दारी करू शकतो. परंतु प्राणी आणि माणसाची जी मैत्री असते त्याच्यामध्ये मला नाही वाटत प्राण्यांकडून माणसाला कधी धोका मिळेल असं. अशी शुद्ध मैत्री ही प्राणी आणि माणसामध्ये सुद्धा असू शकते. निस्वार्थ, निर्मळ, निर्भीड अशी मैत्री प्राणी आणि माणसामध्ये सुद्धा होऊ शकते असं मला वाटतं. आणि याची अनेक उदाहरणं सांगता येतील, आपल्यालाही ती माहिती असतील. त्यामुळे मी आता ते काही सांगत नाही. मला एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शन मराठी यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम समूहासाठी मी अंकुश उमडे बोलतोय. आज मैत्री दिवस. या मैत्री दिवसाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मैत्री दिनानिमित्त मी एकच सांगू शकतो की हा जो ग्रुप आहे, त्या ग्रुपमधून बरेच जणांची माझी मैत्री झाली. बरेच जणाला ज्याला नाही ओळखत होतो त्यांना सुद्धा ओळखायला लागलो. हेच माझं भाग्य म्हणतो. ह्या ग्रुप चालू केल्यापासून मला लता मॅडमनं जॉईंट केली आणि सगळ्याची जी मैत्री झाली आणि प्रत्येक जणाचे मला विचार, आचार ते ऐकण्यात मिळाले. आमचे अनिल सर असतील, दत्ता पाटील सर असतील, दत्ता गाडे सर असतील, संजय बडगुजर सर, पुन्हा विद्या पोळे मॅडम, लता मॅडम, बऱ्याच जणांची ओळख झाली. लता मॅडम तर आमच्या ओळखीच्याच आहेत, सोडूनच द्या. पण संजय सर, अनिल सर, विद्या पोळे मॅडम अशा बऱ्याच जणांच्या ओळखी नव्हत्या, त्याच्यामधून ओळख झाली. तर एवढंच सांगू इच्छितो आणि इथं थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, आजच्या आपलं व्यासपीठ या कार्यक्रमात आज आपण चर्चात्मक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आजच्या मैत्री दिनानिमित्त मैत्री या विषयावर आपलं विचारमंथन झालं आणि सांगायला खूप आनंद वाटतो की आज खूप छान पद्धतीने सर्व व्यक्त झाले. सर्वांनीच आपले मैत्रीविषयक विचार इथे समाधानकारक असे शब्दबद्ध केले. त्याबद्दल संपूर्ण प्रशासक समिती, दर्शन परिवारच्या वतीने आणि साहित्य दर्शन मराठीच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानते. आजचा आपलं व्यासपीठ हा कार्यक्रम आज आपण इथे संपवित आहोत. भेटूया पुढच्या आपल्या व्यासपीठमध्ये. तेव्हा आता आपला निरोप द्या. शुभरात्री.